तर म्हणजे या बघा खत घालता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आणि मम्मी ही बघा पैलाडी कलमांका आणि जांबिंका खत घालण्यासाठी जाता. तर कसा खत घालतो त्याची पूर्ण प्रोसेस तुमका मी ह्या व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. व आता ही बघा वाट बघा आमची पैलाडी जाण्याची. नारळाचे विरळाचे असे बघा बाग होत. थोडी शेती पण हा. ही बघा पाट. आता सध्या पाऊस नसल्यामुळे पाटातना पाणी पण नाही हा. बघा नारळाचे बागे काजू वगैरे लावलेले होते. तर मंडळी आम्ही आता हे बघा आमच्या गावच्या व्हाळावर येला तर आपण गणपती विसर्जन करतो. तर तुमका दाखवतो. हे बघा पाटाचं पाणी बघा, निर्मळ पाणी अगदी. तर मित्रांनो मी आता आपल्या व्हाळावर येलो आहे. तर दरवर्षी आपले गणपती विसर्जन देखील करतो. ही जागा तुमका आता दाखवतो. हो का आमचं व्हाळ. अगदी तर मंडळी भारी वाटतं इकडे येल्यावर. तर मंडळी या वाड्यावर गेल्यावर आमचे अगदी गणपती विसर्जनाचे आठवणी अगदी ताजे होतात. कधी गणपती येत असे झालेले होता. हे बघा. तर मंडळीनं बघा आम्ही आता जे गणपती विसर्जन करतात ना त्या वाड्यावर येलो. बघा सुंदर वातावरण हा. पाणी पण बघू शकता आपण वाहता. हे बघा होय आपण गणपती ठेवतात लोक इकडे. सगळ्यांची लाईनीत गणपती लावून ठेवतात. नंतर आरती वगैरे करून आपण इकडे विसर्जन करतो. नंतर विसर्जन झाल्यावर आपले इकडे प्रसादी वगैरे घेऊन आपल्या घरी जातात. मग बघा बघू शकतास आपलं पूल पण हा. या पुलाच्या पैलाडी म्हणून आपण जिथे जातो ना त्याला पैलाड म्हणतात. म्हणून हे बघा या वाळाच्या पैलाडी इकडे आपलं जायचं आहे. हा बघा सुंदर असा निसर्गरम्य आपला हा वाळा आहे. बघू शकता आपण. वारा पण मस्त सुसाट सुटला आहे बघा. रत्तांबीचे वगैरे झाडं आहेत हे बघा. ही बघा मंडळी पुरी घाटी चढून जाऊची. आता घाटी लागली बघ. वाळा आता अकडे पूल एंड झालो आहे. अकडे अकडनं पूर्ण घाटी चढून जाऊची. मंडळी ही बघा आमच्याकडे एका वय म्हणतात. ही अशी कुंपावण्यासारखी बांधलेली आहे बघा. अशी साडी वगैरे लावून ठेवलेली आहे. तुमच्याकडे एका काय म्हणतात दान कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.
तर म्हणजे अर्ध्या वाटेत आपण आता खत घेतला. तर वरती आता थोड्या अंतरावर जायचं आहे अजून. तर मंडळी हे बघा, आता पोचला, पहिल्याच बसला. यो तो बघा काय विषय आहे, मांढरांका पळू ही हवा येईल की वाजता वाटतं या. इकडे झाड बिल लावलेले वाटतं. हिरियर ना जाऊ त्याला इकडे नाचू ना इकडे दाडा. हिरियर नाचून जाऊचं लागणार. इकडे तिकडे पाय गेलो की खाली म्हणजे पोचलो आपण बघा. आता खत उतरवून तुम्हाला भेटतं. थांबा जरा, रान खूप पडले बघा. तर मंडळी हे बघा खत ठेवलं आताच पोचलो पहिल्याडी. ही बघा 4-5 कलंब आहेत आणि काजूची देखील झाडं आहेत. तिकडून मम्मी येते. इकडचं पण वातावरण बघा शांत अगदी, फक्त चिमण्या पक्ष्यांची आवाज येत आहेत. मंडळी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, थांबा जरा. मेरेवरून जायचं आहे बघा, सांभाळून जावं लागतं. तर मंडळी हे बघा, एका म्हणतात मांगर. शेतकरी पूर्वी काळी पूर्णपणे शेतातच राहायचा दिवसभर. त्यासाठी आपली पावसामध्ये उन्हामध्ये त्याला राहण्यासाठी म्हणजे निवाऱ्यासाठी ही घर असली मांगर बांधायची. बघा त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये वगैरे जेवण करण्यासाठी वगैरे बघा असली मांगर बांधायची. याला मंडळी गुट्टा बोलतात, जमीन सपाट करण्यासाठी. तर अशा गोष्टी आहेत. मांगर दाखवलं तुम्हाला गुट्टा दाखवलं. तर अशाच नवनवीन गोष्टी आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो. तर तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी गावाकडच्या पाहायच्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी दाढीतच पानच पडला, का रवावला नाही वरती. त्याचं गाणं पण लावलेला वांढरांका भिऊ. तर आता मंडळी खत घालूया, ज्या कामासाठी लावता काम करूया आधी, नंतर बाकीचं बघूया. तर जरा पाणी पितं. वरती इलं तर तुम्हाला मांगर दाखवू केलं, मांगर आणि गुट्टा दाखवलाय नव्हता. तरी बघा तयारी सुरू झाली. खत बी तू पाचता हा या रान खूप वाढला. म्हणजे या बघा खत घेऊन आता वरती कलमांग घालूचा. रान वाढलेला आहे. खचको इथे या. तर म्हणजे या बघा खत घालता. मंडळी बघा चढावा कशी कालमा होती, तेंका आता घालू जाऊचा वर.
या का तर मंडळी बघा वर घेऊन आलो. आता काय घालू ह्या कलमाक. तर मंडळी या दुसऱ्या कलमाक आपला खत घालून झाला. तर या तिसरा कलमा आता खाली जायचं आहे. खूप रिस्की आहे. घसरण आहे. तर हे बघा साफसफाई बंद करून आता बरोबर येतात. टाळे मारून घेतात. तर मंडळी बघा वरची सगळी कलमं घालून झाले आहेत खत. आता हे पण झालं. फक्त हे उरले. आता ही घालून खाली फक्त काजूच्या झाडांना घालायचे. ते आता याला घालायचं चाललं आहे. या काजूच्या झाडाला आंबा कलम आहे. तर मित्रांनो वरच्या कलमांना वगैरे घालून झालं आहे. आता फक्त ही उरले. 2 काजूची झाडं आहेत वाटतं जांबीची. बाकी सर्व झाडांना घालून झाले. वरती कलमं होती फक्त 4-5 होती. त्यांना घालून झाले खत. तर मंडळी सगळ्या काजू व आंब्याच्या झाडांना खत टाकून झालं आहे बघा. आता जायची तयारी आहे. तर मंडळी आता घरी चाललोय. बघा वाट. तर मंडळी येताना काय घाटी होती म्हणून जरा वेळ लागला होता. पण आता उतरणच आहे त्यामुळे लवकर जायला होईल. बघूया आता वाजलेत 6 वाजलेत. तर कधीपर्यंत खाली पोचतो तो बघूया. तरी बघा पूर्ण आता घाटी उतरायची. तर मित्रांनो आताच घाटी उतरून खाली आलो. वाळाजवळ आलो. आता पूल हा बघा मगाशी दाखवल्याप्रमाणे पुलापाशी आलो. आता हातपाय वगैरे धुवून घरी जाणार. चांगलं अगदी बघा वाळाचं पाणी स्वच्छ अगदी आहे. त्याच्यामध्ये हातपाय वगैरे धुवणार नंतर घरी जाणार. सुंदर असं वातावरण झालं आहे बघा. तर मंडळी आजचा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.